हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या कॉलेज कट्टा या सेगमेंटमध्ये आज आपण एनसीसीच्या काही ऑफिसर्सना भेटणार आहोत. एनसीसी एक्झॅक्टली काय आहे, एनसीसीच्या माध्यमातून आपण कशा प्रकारचे कार्यक्रम किंवा कशा प्रकारे काम जे आहे ते एनसीसीच्या माध्यमातून केलं जातं किंवा आपल्या कॉलेजमध्ये अर्थात NG आचार्य DK मराठे कॉलेजमध्ये असणारा एनसीसी युनिट सध्या कशा पद्धतीने कार्यरत आहे, एकंदरीत या सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत. आज त्याचकरिता माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल बलकवडे. कुणाल हे सिनियर अंडर ऑफिसर आहेत एनसीसी मध्ये, आणि शिवानी लंबे. शिवानी एक कॅडेट आहे. सो या दोघांसोबतही आपला आजचा संवाद जो आहे तो असणार आहे आणि आपण या आजच्या संवादाला सुरुवात करूयात. खरं तर कॉलेज जीवन जगत असताना किंवा शालेय जीवन जगत असताना एक कुठेतरी आपल्या अंगी शिस्त लागली जावी किंवा कुठेतरी पुढे जाऊन समाजाच्यासाठी आपल्याला काहीतरी देता आलं पाहिजे किंवा समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना मनामध्ये निर्माण व्हावी, याकरिता एनसीसीचा बराच फायदा होतो. किंवा ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन सैन्यामध्ये भरती व्हायचं आहे किंवा जे क्षेत्र की जे महिला समाजसेवेसाठी काम करत आहे अशा क्षेत्रामध्ये जर रुजू व्हायचं असेल तर एनसीसीचा आपल्याला फायदा होताना पाहायला मिळतो. तर आज एकंदरीत याच विषयी आपण जाणून घेणार आहोत. कुणाल, खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. खरं तर तू आता 3rd इयरला आहेस आणि एक सिनियर अंडर ऑफिसर म्हणून एनसीसी मध्ये काम करतोयस. मला सांग, सुरुवातीला एनसीसी म्हणजेच नॅशनल कॅडेट कोर्प्स अर्थात राष्ट्रीय छात्र सेना, एनसीसी नक्की काय आहे आणि तिथे काय शिकवलं जातं आणि कशा पद्धतीचं ट्रेनिंग एनसीसी मध्ये दिलं जातं? तर साधारणतः एनसीसी एक संघटना आहे भारताची, युवा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी की तुम्ही देशासाठी काय करू शकता. म्हणजे सेनेमध्ये असो किंवा वायुदल असो किंवा नौदल असो, त्यामध्ये भरती होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. त्यात साधारणतः आपल्याला शिकवतात, शिस्त शिकवतात, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एकत्र सगळ्यांसोबत मिळून जुळून काम करण्याचा शिकवतात आणि समाजसेवा शिकवतात. ते लोकांसाठी कसे कार्य करावे, पहिले आपण असो पण दुसऱ्यांसाठी कशी कामं करावीत, हे एनसीसी शिस्त लावली जाते. ते साधारणतः परत एनसीसी 15 जुलै 1948ला सुरू झाली भारतात. आतापर्यंत ती चालू आहे, पूर्ण भारतात पसरलेली आहे ही संघटना. नक्कीच. मला सांग, तू आता गेली 3 वर्ष झाले एनसीसी मध्ये, तुझ्या पोस्ट वाढत गेल्या असतील किंवा तू काम करतोयस किंवा काय, तुला स्वतःचा अनुभव काय आहे तुझ्यामध्ये? म्हणजे पहिल्या वर्षी कॉलेजमध्ये लागल्यानंतरचा कुणाल आणि आत्ताचा सिनियर अंडर ऑफिसर म्हणून काम करणारा कुणाल, काय बदल दिसतो? फर्स्ट इयरला मी NG आचार्य कॉलेज घेतलं एनसीसी साठी, कारण की मी शाळेमध्ये होतो FA इंग्लिश स्कूलमध्ये. तेव्हापासून NG आचार्य कॉलेजमध्ये 26 जानेवारीला आपला कार्यक्रम होतो, तिथे बघायला यायचो शाळेपासूनच. मला त्यासाठीच मी आलो फर्स्ट इयरला. इथेच कॉलेज घेतलं, हे खास करून एनसीसी साठी ते कॉलेज घेतलं. फर्स्ट इयरला आलो, सर भेटले आम्हाला, सरांनी शिकवलं, शिस्त लावली. फर्स्ट इयरला तर बोलायला घाबरायचो आम्ही, असेच म्हणजे सरांसोबत बोलायला, विद्यार्थ्यांसोबत म्हणजे मित्र बनवायला पण घाबरायचो बऱ्यापैकी. मग सेकंड इयरला आलो मी. सेकंड इयरला फर्स्ट इयरला कॅडेट जो, सेकंड इयरला लान्स कॉर्पोरल झालो. रँक भेटली एक, सगळ्यांसमोर म्हणजे कम्युनिकेशन करायला लागलं. मग सेकंड म्हणजे जे फर्स्ट इयर नवीन आले त्यांना शिकवावं लागलं, जे आम्हाला येतं ते. त्यामुळे जरा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला. तेच बिल्डअप वाला मला 3rd इयरमध्ये आलो मी. 3rd इयरमध्ये आता कॅम्प केले, टोटल 11-12 कॅम्प केले मी सेकंड इयर पासून. आता दिल्लीला कॅम्प केला, त्यामुळे कॉन्फिडन्स एकदम बोलतात वाढलेला आहे. एनसीसी मध्ये त्याची मदत झाली भरपूर, स्वतःमध्ये बदल करण्यात भरपूर बदल होतात. त्यामुळे आता मी सिनियर अंडर ऑफिसर झालो. बरोबर, तीच मदत झाली. नाही, खरं महत्वाचं आहे, कारण आफ्टर ऑल उद्या आपण आपल्याला उद्या जाऊन काय करायचंय किंवा आपण कुठेही एका ठिकाणी आपण कामाला लागतो, तर मुळात कामाला लागणार ती तिकडे असू देत किंवा आपण सैन्यामध्ये म्हणूया, तिकडे गेल्यानंतर तिकडे सगळ्यात जास्त मॅटर करते अर्थात तुम्हाला लागलेली शिस्त. आणि ती जी शिस्त आहे ती मला असं वाटतं एनसीसी मध्ये लावली जाते. एकतर वेळेचं नियोजन मला असं वाटतंय अतिशय महत्वाचं आहे, कारण एनसीसी मध्ये तुम्हाला जी काही एक वेळ दिली जाते आणि त्या वेळेत जर नाही आलात तर मग त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. बरोबर. सो जसं माझ्या माहितीनुसार की अगदी सकाळी पहाटे लवकर उठून मग तो सराव किंवा ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच त्याच्यामध्ये असतात. मी शिवानी तुझ्याकडे येईन.
तो सध्या कॅडेट म्हणून आहेस, जॉईन केलेलं आहेस, तुझं हे दुसरं वर्ष आहे, बरोबर. तुला काय शिकायला मिळालंय, किंवा बऱ्याच वेळेला मुलींना थोड्याशा डिफिकल्टीज येतात किंवा अनेक प्रॉब्लेम फेस करावे लागतात, किंवा रेग्युलर मंथली प्रॉब्लेम्स असू देत, काही असू देत, तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिस वगैरे, तर तू काय शिकलीयस आणि तू स्वतः किती स्ट्रॉंग झालीयस एनसीसी मुळे? तर सगळ्यात आधी तर NCC मी मुळात जॉईन केलं ते ह्यासाठीच, ऑब्व्हियसली सगळ्यांना डिफेन्समध्ये जॉईन करायचं आहे त्यामुळे. तर NCC हा एक रूट बनतो, एक स्पेशल एंट्री थ्रू. आणि जसं तुम्ही बोललात मुलींना प्रॉब्लेम्स होतात, ते आहेच. बट टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी माझा एक एक्सपिरियन्स शेअर करेल. नक्कीच. जेव्हा माझा फर्स्ट डे होता NCCचा एनरोलमेंटसाठी, ॲट दॅट टाइम रेग्युलर प्रॉब्लेम्स होते, बट एक विलिंगनेस असते, एक जोश असतो. बरोबर. सो NCC हा जोश तर आहेच, बट त्याचबरोबर तुम्हाला हेही शिकवतो की लाईक हाऊ टू स्टे ऑन द रूट्स. आणि प्लस NCCने तर तसं बघायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टी शिकवल्यात आणि ज्या नव्हत्या त्याही बिल्ड केल्यात, जसं की ऑन रेग्युलर टाईम, पंक्च्युअलिटी, आणि प्लस वरून रिस्पेक्ट देणं. बरोबर. राईट. सो ॲक्च्युली NCCमध्ये जसं आता आमचे 3 वर्ष आहेत, तर मग तेही असतं की कोण टू बी म्हणजे 3rd इयर, 2nd इयर, 1st इयर, मग तेच. आणि प्लस परेड्स करणं, मग वेगवेगळ्या ऑफिसर्सना भेटणं, आणि म्हणजे जे मोठे रँकर्स आहेत, तर NCC ती आपल्याला संधी देते. म्हणजे PI, आर्मी ऑफिसर, लाईक जे आपल्या देशासाठी त्यांचं योगदान देतात. सो त्यामुळे NCC जसं बघायला गेलं तर हा एक खूप चांगलं ऑर्गनायझेशन आहे नेशन टुवर्ड्स तुमचं एक प्रेम व्यक्त करण्यासाठी. नक्कीच. जे तुम्ही कॉलेज थ्रू जे तुम्हाला करायला भेटतं ते NCC तुम्हाला देतं. करतं. सो एक्झॅक्टली. क्या बात आहे. खूप गोड. म्हणजे मला असं वाटतंय तुझ्या स्ट्रॉंगली आणि कॉन्फिडेंटली बोलते हे यामध्ये सुद्धा एनसीसीचा कुठेतरी महत्वाचा भाग आहे. Right. कारण मुळात काय असतं, बऱ्याच वेळेला आपल्याला स्टेज फिअर असतं हो. की मी सगळ्या लोकांसमोर, मी आपापसात किंवा मी एकटी असते त्यावेळेला तर मी खूप कॉन्फिडंट असते किंवा असतो, पण मला 4 लोकांसमोर ज्या वेळेला जायचंय, मला 4 लोकांसमोर ज्या वेळेला स्वतःला प्रेझेंट करायचंय, त्यावेळेला कुठेतरी आपसुकच दडपण येतं. आणि ज्या वेळेला आपण एनसीसी जॉईन करतो, मी एनसीसीच्या जे काही स्टुडंट्सना पाहते किंवा एनसीसीचे जे काही कॅडेट्स आहेत त्यांना पाहते, प्रचंड कॉन्फिडंट आणि आदरपूर्ण, आदर हो. कसा दिला पाहिजे हे जर एक्झाम्पल कोणाकडून शिकायचं असेल तर मला असं वाटतं एनसीसीच्या विद्यार्थ्यांकडून शिकलं पाहिजे. बरं, आता मी कुणाल तुझ्याकडे पुन्हा येईल. हो. तुमचे एनसीसीचे जे प्रशिक्षक आहेत ते तुम्हाला कशा पद्धतीने ट्रेन करतात किंवा त्यांच्याबद्दल काय सांगशील? आमचे फर्स्ट इयरला होतो तेव्हा आम्हाला 3rd इयर शिकवायचे. आमचे असे एक पिढी ना पिढी शिकवत जातात. आमची दर रविवारी फॉलिन होती विजयटिया कॉलेजला, जिथे आमचं आपला मेन युनिट आहे मुंबई ग्रुपचं 5 महाराष्ट्र EME. तिथे आम्हाला ते 2 ते 3 आर्मी ऑफिसर आहेत, ते शिकवतात. म्हणजे जे स्पेशलाइज सब्जेक्ट आहेत, म्हणजे जे मॅप रिडिंग असो, जे कॉलेजमध्ये नाही होत. बरोबर. लेक्चर्समध्ये हे सब्जेक्ट होत नाहीत. मॅप रिडिंग असो, नाहीतर JDFS असो, हेल्थ अँड हायजीन शिकवतात, MCQ वाचतात, जनरल नॉलेज घेतात, परत फिजिकल प्रॅक्टिस घेतात. ते दर रविवार टू रविवार होतं. आणि आपल्या कॉलेजमध्ये रोज सकाळी 5:30 वाजता प्रॅक्टिस होतीच, म्हणून ते दोन्ही समांतर बॅलन्स करून NCCच्या विद्यार्थ्यांना करावं लागतं. बरोबर. कॉलेज पण करावं लागतं, ह्यात बी NCC मध्ये पण टाइम द्यावा लागतो. बरोबर. कारण की दोन्हीकडे शिस्त लागते, त्यामुळे आपला फायदा होतो कॉलेजमध्ये. एक्झॅक्टली. नक्कीच. बरं, मगाशीच तू कॅम्पचा उल्लेख केलास हो. आणि तू जवळपास 11 ते 12 कॅम्पचा अनुभव तुला आहे. शिवानी, तू गेलीयस का कॅम्पला? हो, मी सुद्धा गेलीयस, 4 कॅम्प गेलीयस. अटेंड केले. क्या बात आहे. कुणाल, कॅम्प किती महत्वाचे आहेत एनसीसी मध्ये आणि कॅम्प थ्रू काय शिकायला मिळतं? कॅम्प आपल्याला एक आर्मीची शिस्त असते ती लावती. कारण की कॅम्पमध्ये एक रुटीन डिसाईड असतो. जेवण खुलतं 12 वाजता, तर ते 12 वाजता रोज 10 दिवस कॅम्प येतं, तर रोज 12 वाजता जेवण भेटणार. क्या आणि बात ते आहे. 1 वाजता संपणार, तर 1 नंतर कोणाला जेवण नाही भेटणार. बापरे. आणि ते 12 ते 1 मध्ये जेवढे समजा 400 पोरं आहेत कॅम्पमध्ये असतात, लगभग 400 पोरं असतात मोठा. त्या 400 पोरांनी त्या 1-1.5 तासामध्ये जेवण करायचं, नंतर ना जेवण नाही भेटणार. ती एक शिस्त लागते. सकाळी रोज 5:30 वाजता उठा, 5 वाजता उठा. परत ती PT परेड होते, रोज पोरं मोजतात. ती एक शिस्त लागते उभं राहण्याची. परत शांत, रोज गीत होतं, राष्ट्रगीत होतं, NCCचं सॉन्ग होतं. ती रोज एक सवय लागते. त्यामुळे परत रात्री लवकर झोपा. फोन वगैरे जमा करून घेतात. 10 दिवस फोन नसतो आमच्याकडे. 10 दिवस फोन फोन नसतो हातामध्ये? नसतो. किती छान आहे. म्हणजे मला असं वाटतं असं प्रत्येकाने करणं गरजेचं आहे, कारण मुळात ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहावं लागतं. हो.
क्या बात आहे. एक हे भारी दुनियेशी संपर्क तुटतात. जसं बाहेरच्या army- दुनियेसोबत हा. काही संपर्क राहत हो, नाही. जसं हा. आर्मीमध्ये ट्रेनिंगला जातात, बरोबर. 9 महिने जातात, त्यांच्याकडे फोन वगैरे नसतो. त्यांना जे शिक्षण देतात तेच आम्हाला सवय लावून घेतात 10 दिवसात. 10 दिवसाचा कॅम्प असतो नॉर्मली. त्या 10 दिवसात ती शिस्त लावतात. त्यात लेक्चर्स होतात आपले दुपारचे, सकाळचे 8 नंतर लेक्चर होतात. त्यात आपल्याला परेड शिकवतात जे आर्मीमध्ये होते. ते मी कॅम्प केले, 8 ते 9 कॅम्प केले मी. ऑल इंडिया थलसैनिक कॅम्पसाठी कॅम्प केले. वा. तर त्यामध्ये सिलेक्शन प्रोसेससाठी पूर्ण महाराष्ट्रातनं आम्ही 91 जण गेलतो, पोरं पोरी पकडून. वा वा वा. त्यात पूर्ण भारतातनं पोरं येतात. आपल्या एनसीसी मध्ये 17 डायरेक्टेड आहेत टोटल. हम्म. त्या 17 डायरेक्टेड मध्ये एक महाराष्ट्र डायरेक्टेड आहे. त्यामधून आम्ही गेलतो आणि त्यामध्ये स्पेशलाइज सब्जेक्ट आहे, जसे तुम्हाला सांगितलं मॅप रिडिंग, हेल्थ अँड हायजीन, ऑब्स्टिकल्स असतात. आपल्या कॉलेजमध्ये आहेत ऑब्स्टिकल्स. हो. त्यामध्ये सिलेक्शन होतं. तसंच महाराष्ट्रामध्ये आम्ही फक्त 8 जण होतो. पूर्ण महाराष्ट्रातनं आम्ही 8 जण सिलेक्ट झालतो त्यासाठी, वा. माझ्या इव्हेंटसाठी. म्हणजे माझा इव्हेंट होता JDFS, हा. जजिंग डिस्टन्स आणि फील्ड सिग्नल. हा. तर त्यामध्ये आम्ही 8 जण पूर्ण महाराष्ट्रातनं. त्यातनं आमचा पहिला नंबर पण आला महाराष्ट्रातनं, वाव. फर्स्ट आला. आणि तिथेच रँक भेटली मला सिनियर अंडर ऑफिसर दिल्लीतच. क्या म्हणजे बात तो आहे. कॅम्प आहे की हाय प्रोफाईल कॅम्प आहेत एनसीसी मध्ये. 2 आहेत. एक 26 जानेवारीला होतो, तो सगळ्यांनाच माहिती असेल. हो. RD परेड होती हो. ती 26 जानेवारीला कर्तव्य पथवरती. हो. आणि एक कॅम्प हा ऑल इंडिया थलसैनिक कॅम्प. तो कॉम्पिटिशन साठी कॅम्प असतो आणि तो परेड साठी कॅम्प असतो. तर छान. त्यातलाच एक कॅम्प मी केला. आपल्या 5 महाराष्ट्र EME मधनं मी दुसरा असेन. एक मिस होते आमच्या 2023 ला गेलत्या फायरिंग हो. मधून, आणि आता मी दुसरा. वा. म्हणजे तुम्हाला तिकडे गन ट्रेनिंग पण दिलं जातं. हो, फायरिंग असं एक हो. सब्जेक्ट असतो. फायरिंग, ऑब्स्टिकल्स, परत हेल्थ अँड हायजीन एक सब्जेक्ट असतो. अच्छा. एक ओके. मॅप रिडिंग, नकाशा वाचन. म्हणजे आपल्याला साधारणतः डोंगरावर घेऊन जातात एका. तिथे आपल्याला एक नकाशा देणार, कंपास देणार, आणि तिथं आपल्याला सांगणार नाही ते लोक आपण कुठल्या डोंगरावर आहे, कुठल्या एरियामध्ये. त्याचं प्रशिक्षण, आपण कुठं उभं आहे ते नकाशा वाचून शोधून दाखवायचं आपण कुठं उभं आहे त्या नकाशामध्ये. बापरे. हे असे सगळे प्रॅक्टिस घेतात वा. कॅम्पमध्ये. म्हणजे एकंदरीत मला असं वाटतंय की ज्या मुलाचं किंवा मुलीचं हे आहे ना, की एक गोल आहे, एक हो, हो. निश्चय आहे की मला भरती व्हायचंय हम्म. किंवा मला याच क्षेत्रात पुढे जायचंय, आणि अशी जिद्द मनाशी ठेवणाऱ्या प्रत्येक मुला मुलीसाठी मला असं वाटतंय एनसीसी हे मुख्य माध्यम आहे. हो. Right. कारण एनसीसी तुमचा पाया भक्कम करून घेते. आणि मला असं वाटतं बेसिक ज्या गोष्टी असतात, बेस हा जो असतो Base. तो ज्या वेळेला तुमचा असा पक्का होतो ना, त्यावेळेला त्याच्यावरती मग इमारत उभी राहायला आपल्याला त्रास होत त्रास नाही. होत नाही. आणि मला असं वाटतंय हा जो बेस आहे किंवा एक स्टेप पुढे म्हणूयात आपण, हे एनसीसी करून घेते. शिवानी, तू सुद्धा सांगितलंस की तू सुद्धा कॅम्पला गेलेली आहेस, घरापासून लांब राहिलेली आहेस. तर तिकडे जे काही ट्रेनिंग दिलं जातं किंवा तिकडचं जे काही प्रशिक्षण असतं त्यामध्ये मला असं वाटतं तुम्हाला बऱ्याच वेळेला फिजिकल ऍक्टिव्हिटीज वगैरे सुद्धा करायला सांगतात. हो. तर मुलींना हे कसं जमतं किंवा मुली हे कसं जमवून घेतात, किंवा त्यासाठी वेगळं काही ट्रेनिंग किंवा कोचेस कशी ट्रेनिंग ते देतात? ओके. तर सगळ्यात आधी तर मुलं मुली काही नाहीच. सो जसं आमच्या सरांनी मेन्शन केलं, कॅम्प्समध्ये तोच रेग्युलर शेड्यूल असतो. आणि प्लस म्हणजे सकाळी PT परेड होते, त्याच्यामध्ये आम्हाला जॉगिंग, एक्सरसाइज. तो एक्सरसाइज इज मस्ट. मग ते 10 दिवस ते करवतातच. मग त्याच्यानंतर ते जो रेग्युलर शेड्यूल असतो तो, आणि प्लस घरापासून 10 दिवस लांब राहणे ऑब्व्हियसली एक मुलीसाठी, बट स्टील देर इज नो डिफरन्स. सो त्यामुळे मम्मी पप्पा पण नो रेस्ट्रिक्शन, त्याच्यामध्ये काय एवढं प्रॉब्लेम नाही आहेत. तर तसेच 4 कॅम्प्स मी त्याच ह्याने अटेंड केले, जो विलिंगनेस. बिकॉज 10 दिवस ज्या कॅम्पसाठी आपण जातो आणि तिथून आपण शिकून परत येतो ज्या नवीन गोष्टी, सो फ्रेंड्सला सांगण्यात, मग प्लस सिनियर्सला पण एक प्राऊड फिलिंग असते की हा इथपर्यंत त्यांनी 4 कॅम्प्स, केलंय. 5 कॅम्प्स केले. बिकॉज सिनियर्सच आम्हाला शिकवतात आणि ज्युनियर्स मग ते मोटिवेट होऊन मग तसे आम्ही कॅम्प्स अटेंड बरोबर करतो. बरोबर. सो नक्कीच मला असं वाटतंय कुणाल आणि शिवानी तुमच्या दोघांकडून बऱ्याच गोष्टी एनसीसी बद्दल आपल्याला माहिती होत आहेत. कुणाल, एनसीसीचं जे काही प्रशिक्षण दिलं जातं, सपोज फॉर एक्झाम्पल माझा काही बॅकग्राऊंड किंवा मी शाळेमध्ये एनसीसी किंवा काही या गोष्टीमध्ये केलेल्या नाहीयेत किंवा कधी पार्टिसिपेट केलेलं नाहीये, पण जर मला आता कॉलेजमध्ये आल्यानंतर जर माझी इच्छा झाली आहे, तर असे काही विद्यार्थी असतील तर ते एनसीसी मध्ये सहभागी होऊ शकतात का? किंवा जर त्यांना एनसीसी मध्ये सहभागी व्हायचंय तर त्यांना ते शून्यापासूनचं जे काही ट्रेनिंग आहे ते एनसीसी मध्ये कॉलेजमध्ये आपल्या दिलं जात आहे का? आपल्या एनसीसी मध्ये एक
एन सी चा एक मेन रूल आहे की जर तुम्हाला एन सी सीमध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर करायचं आहे तर तुम्ही शिकत असलेले पाहिजे. म्हणजे अच्छा. तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन हवे, म्हणजे असं नाही की हा, हा, याच हा, कॉलेजमध्ये हा, हवं आहे, पण तुम्ही काही ना काहीतरी शिकत असलेले हवे. तुम्ही कॉलेज ड्रॉप आउट करून एन सी सी नाही करू शकत, बरोबर आहे. कारण की ते आपल्याला बी सर्टिफिकेट आणि एन सी चा मेन मुद्दा आहे की सी सर्टिफिकेट. त्यामुळे आपल्याला डायरेक्ट एंट्री भेटते ऑफिसरसाठी. आपल्याला एक्झाम नाही होत. जी एक्झाम होती CDS मध्ये त्यामध्ये एक्झाम नाही होत. आपण डायरेक्ट SSB इंटरव्ह्यू आहे त्यासाठी क्वालिफाय होतो, स्पेशल एंट्री असते. त्यामुळे तो एन सी चा सी सर्टिफिकेट घेण्यासाठी डॉक्युमेंट्स लागतात. डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला कॉलेजचा हे करावं लागतं, उल्लेख करावा लागतो, बोनाफाईड लागतात. तो एक मेन नियम आहे. बाकी NCC कोणी करू शकतो. 11वीचा स्टुडंट करू शकतो, 12वीचाही करू शकतो, फर्स्ट इयर करू शकतो, सेकंड इयर करू शकतो. पण नियम हा आहे की तुम्ही शिकत असलेले पाहिजे. शिकत असायला हवं. तुम्ही कॉलेजमध्ये कंटिन्यू तुम्ही हो. काहीतरी तुम्ही करताय drop ते out घेऊन नाही NCC करू नाही करू शकत. शकत. बरोबर, एक्झॅक्टली. बरं, आता थोडासा वेगळा प्रश्न आहे. शिवानी, तू सध्या कोणत्या कोर्सला आहेस? मी बॅचलर ऑफ सायन्समध्ये कम्प्युटर सायन्स. कम्प्युटर सायन्स. हो. सो तो अभ्यास आणि NCCचं हे सगळं ट्रेनिंग, ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करते? त्याच्यामध्ये तुझं पर्सनल आयुष्य असेल किंवा हेल्थ असेल, हे कशी मॅनेज करते? मुळातच आमची फॉल इन 2 तासाची असते. सो जे 2 आवर्स असतात त्यातच आम्ही म्हणजे त्यातच 100%. तर स्टडीज मॅनेज करायला कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो, बट नाही, ते होतं मॅनेज. बिकॉज ऑब्व्हियसली वी आर NCC कॅडेट अँड वी आर मेंट टू मॅनेज द थिंग्स. तर त्यामुळे ते काय एवढं प्रॉब्लेम नाही आहे. आणि प्लस हेल्थ इश्यूज काही असो, बट स्टील NCC करतोय, जोश आहे. आणि मग प्लस बिकॉज खूप काही शिकायला भेटतं, खूप नवीन गोष्टी, ती जिज्ञासा जी असते त्यासाठी, राईट. सो त्यामुळे काही प्रॉब्लेम असा येत नाही. बट या आणि असं म्हणतात मॅनेजिंग की आणि इच्छा तिथे मार्ग. हो. शेवटी तुमची इच्छा प्रबळ असली पाहिजे, बरोबर. मार्ग सापडतोच. आता मी सुद्धा 2 महिने हा. कॅम्पला होतो, हा. लगातार कॅम्पला होतो. माझं कॉलेज इथे बुडलं, हा. पण कॉलेजने सपोर्ट केला, टीचर्सने सपोर्ट केला. आपले Yes. प्रिन्सिपल कदम सर, आमचे ANO आहेत तेच, हो. कॅप्टन डॉक्टर सुनील येस, कदम, येस. त्यांनीच आम्हाला सपोर्ट केला. म्हणजे माझ्या इंटरनल एक्झाम्स बुडल्या आता 21ला झाल्या ऑगस्ट मध्ये, पण त्यांनी सपोर्ट केला म्हणून मी कॅम्पला जाऊ शकलो, दिल्लीपर्यंत पोहोचू शकलो. नाहीतर जर त्यांनी इथून हातवरती गेले असते तर मग ते ते मला पॉसिबल कॅम्प नाही. नसतं करता आलं. आणि ही सध्या पेपर देऊनच इथे बसली. म्हणजे एकंदरीत मॅनेजिंगचे जे काही स्किल आहेत ते तुम्हाला NCC मध्येच शिकवले जात आहेत. बरं, आपण बऱ्याच गोष्टींची माहिती तुम्ही आज दोघांनी इथे आम्हाला दिलीत. आपल्या कॉलेजमध्ये 26 जानेवारी असू देत, 15 ऑगस्ट असू देत, या दिवशी ज्या पद्धतीने आपल्या NCCचं परेड होते किंवा ज्या सगळ्या गोष्टींचं प्रदर्शन तिकडे होतं, तर ते खरंच वाखाणण्याजोगं आहे आणि तुम्ही सगळे प्रचंड मेहनत करतायत. तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. पण कुणाल, मी ॲज अ सिनियर अंडर ऑफिसर म्हणून जे कोणी नवीन स्टुडंट्स आहेत, जर त्यांना आपल्या NCC मध्ये यायचं असेल तर त्यांना तू काय सांगशील? नवीन स्टुडंट्सला येण्यासाठी एकच की एक वेळ तुम्ही फिजिकल फिटनेसमध्ये कमी असाल, शिकण्यामध्ये कमी असाल, पण तुम्ही शिस्तबद्ध पाहिजे. कारण की NCC मध्ये येणं हा मेनच युनिटी अँड डिसिप्लिन आहे. एक्झॅक्टली. ते प्रशिक्षण आपल्याला फिजिकल वाढवता येतं 1 वर्षात 2 वर्षात, पण शिस्त ती पहिल्यापासून असते. ती एकदम अशी वाढत नाही, ती पहिल्यापासून थोडी पाहिजे, त्याशिवाय ती होत नाही. NCC असो एक असतं, पण लिमिटेड वेकेन्सीज असतात. असं नाही की सगळे ज्या 100 जण येतात तर आम्हाला 100 जण घेता येत नाहीत, पण त्या 100 मधनं सिलेक्शन करून जर तुम्ही बेस्ट असाल, डिसिप्लिन असाल, तर तुम्ही सिलेक्ट होणार. आपल्या कॉलेजची स्ट्रेंथ साधारणतः 50 पोरे आहेत NCC मध्ये, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर पकडून. तेच सगळ्यांना घेता येत नाही, पण जे बेस्ट असतो तो येतो. ऑफकोर्स. आणि शेवटी तुमची विलिंग पॉवर आणि तुम्ही किती तुमची इच्छा आणि तुम्ही किती स्ट्रॉंगली त्याच्यावरती फर्म आहात. उगाचच करायचंय म्हणून नाही, तर इच्छा आहे आणि प्रामुख्यानं तुम्हाला त्याला प्राधान्य द्यायचंय म्हणून तुम्ही करताय. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आज तुम्ही दोघंही इथे आलात, खूप छान वाटलं. NCC विषयी बऱ्याच गोष्टी आज तुम्ही इथे सांगितल्यात. अपकमिंग आपले काही प्रोग्राम्स आहेत. 3 डिसेंबरला सुद्धा आचार्य उद्यानामध्ये आपला मोठा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर 26 जानेवारी जवळ आलेला आहे, तर त्यासाठी तुमची तयारी जी आहे ती सुरू असेलच. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि मुळातच तुमचे जे कोणी सिनियर ऑफिसर्स आहेत किंवा सिनियर तुमची जी टीम आहे, जी मेहनत घेते ती खूप म्हणजे सगळेजण, मी असं म्हणेन की जीव ओतून मेहनत घेत आहेत सगळेजण.
तर त्या सगळ्यांनाच खूप शुभेच्छा आहेत. तुमच्या दोघांनाही भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जे जे तुमची इच्छा आहे एनसीसी थ्रू तुम्हाला हे मिळावं ते तुम्हाला मिळत राहो अशी इच्छा मी इथे व्यक्त करते आणि खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तर श्रोते हो, आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आणि आजच्या विशेष गप्पांमध्ये आज आपण जोडलो गेलो होतो आपल्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांसोबत. आपल्या एनसीसीचे सिनियर अंडर ऑफिसर कुणाल बलकावडे आणि कॅडेट शिवाणी या दोघांसोबतच आपण संवाद साधला. आपल्या एनजी आचार्य DK मराठे कॉलेजमध्ये असणारं आपलं एनसीसी युनिट कशा पद्धतीने कार्य करतंय, एनसीसीचा एकंदरीत कशा पद्धतीने आपल्याला फायदा होऊ शकतो, एनसीसीचं आपल्या जीवनामध्ये काय महत्त्वाचं स्थान आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा आज आपण कुणाल आणि शिवाणी यांच्याकडून घेतला. नक्कीच जे कोणी विद्यार्थी असतील ज्यांना एनसीसीमध्ये प्राधान्य मिळवायचं आहे, एनसीसी करून काहीतरी वेगळं अचीव्ह करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना ही मुलाखत नक्कीच महत्त्वाची आणि उपयोगी ठरेल. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल, कुणाल आणि शिवाणी यांच्या दोघांसोबत इथेच तुमची रजा घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.